कोविड परदेशात अडकलेल्या महामारीमुळे भारतीयांना देशातील परत आणण्यासाठी कोणते भारतीय ऑपरेशन परत राबवण्यात आले? आणण्यासाठी तर ते कोणते ऑपरेशन राबवण्यात होते? आले? तर ऑपरेशन वंदे भारत हे ऑपरेशन राबवण्यात महाराष्ट्रातील आले होते. संकटग्रस्त महिला पुढचा प्रश्न आहे, तातडीने आवश्यक महाराष्ट्रातील माहिती व सहकार्य संकटग्रस्त महिलांना मिळवण्यासाठी तातडीने कोणती आवश्यक माहिती व सहाय्य हेल्पलाईन सुरू करण्यात मिळवण्यासाठी आली? कोणते टोल फ्री 181. हेल्पलाईन सुरू करण्यात आले? तर महिलांना संकटग्रस्त परिस्थितीत माहिती व सहाय्य तसेच मिळवण्यासाठी नवनवीन 181 हा टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आला आहे. पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पंकज अडवाणी तर हे नाव बिलियर्ड्स या कोणत्या खेळाशी खेळाशी संबंधित आहे? संबंधित आहे? पंकज अडवाणी. बिलियर्ड्स. नेक्स्ट क्वेश्चन, व्योममित्र हा व्योममित्र काय आहे? हा काय तर आहे? महिला महिला रोबोट रोबोट. आहे. 16व्या वित्त 16व्या आयोगाचे अध्यक्ष कोण अध्यक्ष आहेत? कोण आहे? तर अरविंद पनगरिया हे आहेत 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. पनगरिया. पुढचा स्वच्छ प्रश्न मुख पहा. अभियान अंतर्गत स्वच्छ मुख महाराष्ट्राच्या अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसिडर म्हणून कोणाची कोणाची नियुक्ती केली नियुक्ती आहे? केली? सचिन तर तेंडुलकर. सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती झालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली? तर डी.वाय. पाटील विद्यापीठ या विद्यापीठाकडून त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. होणारा डोळ्याचा पुढचा प्रश्न, विकार कोणता? नेत्रबिंदू मोतीबिंदू. पारदर्शक होणारा डोळ्याचा विकार कोणता आहे? तर मोतीबिंदू हा विकार आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर श्रीमती रश्मी शुक्ला हे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे पहिल्या सदस्य. महिला पोलीस संख्या किती आहे? महासंचालक. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, 78. महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर शेअर 78 करा आणि आहे. चॅनलला आणि सबस्क्राईब करा. विधानसभेची किती आहे? तर 288. हे अशीच सुद्धा नवनवीन लक्षात व्हिडिओ ठेवा. बघण्याकरिता भारतीय दंड संहिता 1860 या कायद्यात बदल करून 2023 मध्ये कोणता कायदा संसदेत पारित करण्यात आला? तर भारतीय न्याय संहिता हा कायदा संसदेत पारित करण्यात आला आहे 2023 हे मध्ये. कोणत्या जिल्ह्यातील पुढचा प्रश्न, सर्वोच्च सूर्यमाळ कडा हे कोणत्या ठिकाण आहे? जिल्ह्यातील पालघर सर्वात जिल्हा. उंचीचे खुणे यांचे स्वतंत्र संस्थान राज्य पालघर जिल्ह्यात कोठे होते? स्थानी तर पालघर जिल्ह्यात कोठे जव्हार आहे? या ठिकाणी त्यांचे स्वतंत्र संस्थान जव्हार. होते. इतिहासात नेक्स्ट क्वेश्चन, इतिहासात होळकर राजवंशी राजवंशाचे स्थापन संस्थापक कोणी कोण केले? आहेत? मल्हारराव तर होळकर मल्हारराव होळकर हे यांनी आहेत राजवंश स्थापन इतिहासातील केले. होळकर राजवंशाचे संस्थापक. चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लोकहितवादी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? कोण तर प्रसिद्ध गोपाळ आहे? हरी देशमुख हे गोपाळ प्रसिद्ध हरी आहेत देशमुख. लोकहितवादी म्हणून. भारतातील भारतातील सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ स्टॅच्यू ऑफ युनिटीची युनिटीची उंची उंची किती किती आहे? आहे? तर त्याची 182. उंची आहे एवढी उंची 182 मीटर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थीला दरमहा किती आर्थिक लाभ दिला जाणार आहे? रकमेचे आर्थिक तर लाभ दर देण्यात येणार महिन्याला आहे. 1500 रुपये दिले जाणार आहे. 1500 लाडकी रुपये बहीण आर्थिक लाभ देण्यात योजनेअंतर्गत. येणार आहेत. ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो? तर 18 वर्षावरील 18 संबंधित गावातील वर्षावरील सर्व नागरिकांचा ग्रामसभेत संबंधित गावाचे समावेश होतो. एक हॉर्स पुढचा प्रश्न पॉवर पहा, म्हणजे किती एक वॅट? हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? 746 तर वॅट. 746 एक हॉर्स वॅट. पॉवर म्हणजे एक हॉर्स 746 पॉवर म्हणजे वॅट. घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता? जो सन 2019 मध्ये रद्द करण्यात आला. जो सन तर कोणत्या 19 मध्ये रद्द कलमानुसार? करण्यात तर आला. कलम कलम 370 नुसार. नवीन संसद भवन नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते कोणत्या रोजी यांच्या करण्यात हस्ते आले? कोणत्या रोजी तर करण्यात आले? 28 मे 28 मे 2023 ला नवीन संसद 2023 भवनाचे उद्घाटन झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. तर मित्रांनो, स्वातंत्र्य आता आपण यवतमाळ जिल्हा पोलीस दिव्यांग भरतीचे विभाग प्रश्न स्थापन पाहूया. करणारे तर भारतातले पहा, पहिले राज्य स्वतंत्र कोण दिव्यांग ठरले? विभाग स्थापन करणारे महाराष्ट्र. भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? महाराष्ट्रातील तर महाराष्ट्र देवळाली हे येथे आहे अग्नी पहिले राज्य व्हायरल स्वतंत्र या दिव्यांग युद्ध विभाग सरावात स्थापन करणारे भारत भारतातील आणि पहिले कोणत्या राज्य. देशाबरोबर पार पुढचा पडला? प्रश्न, सिंगापूर. महाराष्ट्रातील देवळाली येथील देशासोबत पार अग्नी पडला. वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाबरोबर पार पडला? तर भारत आणि सिंगापूर या देशाबरोबर पार पडलेला आहे अग्नी वॉरियर हा युद्ध सराव. व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासेनार व्यवस्थेच्या 26व्या वार्षिक सभेत आयर्लंडने कोणत्या देशाला 1 जानेवारी 2023 पासून एका वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली? तर कोणत्या देशाला दिलेली आहे जबाबदारी? 2023 तर पासून भारत एका देशाला दिलेली वर्षासाठी आहे 1 जानेवारी 2023 पासून भारताच्या एका वर्षासाठी अणु ऊर्जा अध्यक्षपदाची विभागाच्या जबाबदारी वतीने दिली आहे 22 डिसेंबर आयर्लंडने.
22 रोजी नेक्स्ट क्वेश्चन, अटल भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या कोणत्या वतीने ठिकाणी सुरू 22 झाली? डिसेंबर 2022 रोजी भाभा अटल अणुशक्ती इन्क्युबेशन केंद्र केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात येथे झाली? सुरू झाली. तर भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई या ठिकाणी याची सुरुवात झाली आहे. 26 जानेवारी 2023 पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत 11 कोटी ग्रामीण 26 कुटुंबांना जानेवारी नळाद्वारे 2023 स्वच्छ पाणी पर्यंत पुरवण्यात आले. जलजीवन मिशन तर या अंतर्गत जलजीवन 11 अभियान कोटी ग्रामीण कधी सुरू करण्यात कुटुंबाला आले आहे? तर नळाद्वारे या स्वच्छ पाणी अभियानाची सुरुवात कधी झाली आले. असा तर प्रश्न विचारण्यात जलजीवन आला. अभियान तर पहा, कधी 15 सुरू ऑगस्ट करण्यात आले? 15 ऑगस्ट पासून या 2019. अभियानाला सुरुवात करण्यात भारत आली आहे. सरकारने 2023 हे चला वर्ष पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पहा. बाजार वर्ष भारत सरकारने प्रायोजक 2023 हे वर्ष होण्यासाठी कोणाकडे आंतरराष्ट्रीय मागणी केली? बाजारी वर्षाचे प्रायोजक संयुक्त होण्यासाठी राष्ट्रसंघाकडे मागणी कोणाकडे केली. मागणी केली? तर संयुक्त राष्ट्र महासभा यांच्याकडे मागणी केली. भारत आणि कोणत्या भारत आणि देशादरम्यान कोणत्या मैत्री या नावाने देशादरम्यान पाईपलाईनद्वारे मैत्री डिझेल या पुरवणार आहे? नावाने तर पाईपलाईनद्वारे भारत आणि बांगलादेश डिझेल या दोन देशादरम्यान पुरवणार आहे. मैत्री या नावाने भारत आणि पाईपलाईनद्वारे बांगलादेश. डिझेल पुरवण्यात येणार आहे. भारतातील पहिले डार्क पुढचा नाईट प्रश्न, भारतातील स्काय पहिले रिझर्व्ह डार्क नाईट कोठे स्काय रिझर्व्ह कोठे स्थापन करण्यात आले? तर हे हॅनले हॅनले, लडाख या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे. लडाख येथे. शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात वहिवाट आणण्यासाठी संदर्भात महाराष्ट्र वाद राज्य महसूल संपुष्टात आणण्यासाठी विभागामार्फत महाराष्ट्र कोणती राज्य योजना महसूल अंमलात आणणार? शेतीमधील वाद संपुष्टात विभागामार्फत आणण्यासाठी कोणत्या योजनेचा महाराष्ट्र राज्य अंमलात महसूल आणण्यात विभागामार्फत आली? सफल सलोखा योजना अंमलात आणणार आहे. योजना. नेक्स्ट आसाम क्वेश्चन, राज्यात महान आसाम राज्याचे महान योद्धा योद्धे लचित लचित बोरफुकन यांची यांच्या नुकतीच नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात जयंती साजरी आली? करण्यात तर आली. त्यांची 400वी जयंती साजरी 400वी करण्यात आली आहे. जयंती साजरी करण्यात आली. देशातील देशातील कोणत्या कोणत्या राज्यामध्ये राज्यामध्ये लिथियमच्या लिथियमचा साठ्याचा साठा शोध लागला आहे? शोध तर लागला कुठे आहे? लागला लिथियमच्या साठ्याचा शोध? जम्मू तर आणि जम्मू काश्मीर काश्मीरमध्ये. राज्यात. चला पुढचा प्रश्न, भारत सरकारने मीरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल मिलेट इनिशिएटिव्ह इन्स्टिट्यूशन फॉर रिसर्च फॉर अँड अवेअरनेस रिसर्च सुरू अँड करण्याचा प्रस्ताव कुठे केला आहे? तर दिल्लीला. अवेअरनेसची सुरुवात करण्यात आली. जय जय महाराष्ट्र जय माझा जय या महाराष्ट्र महाराष्ट्र माझा गीताला या राज्यगीत म्हणून स्वीकार महाराष्ट्र करण्यात गीताचा आला. राज्यगीत तर या गीताचे म्हणून गीतकार स्वीकार कोण आहेत? करण्यात तर आले. राजा बडे या आहेत. गीताचे पुढचा गीतकार प्रश्न, कोण? कोणता देश राजा बडे. 4 एप्रिल 2023 रोजी कोणता देश 4 नॉर्थ एप्रिल अटलांटिक 2023 ट्रीटी ऑर्गनायझेशन रोजी म्हणजेच नॉर्थ नाटो या अटलांटिक लष्करी आघाडीत समाविष्ट झाला? तर कोणता देश समाविष्ट झालेला आहे? म्हणजे तर फिनलँड हा देश नाटो समाविष्ट झालेला आहे लष्करी नाटो या समाविष्ट लष्करी झाला, आघाडीमध्ये. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते? तर या अभियानाअंतर्गत 15 ते 45 वर्ष वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते. मुंबईतील चर्चगेट नेक्स्ट क्वेश्चन, रेल्वे स्टेशन नुकतेच नामांतर मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर नामांतर कोणत्या नावाने केले केले आहे? आहे? तर या DC रेल्वे स्टेशनचे नामांतर हे सी.डी. देशमुख या नावाने केले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर राजस्थान राज्य आहे आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य. आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते? यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती तालुके व पोलीस उपविभाग आहेत? तर यवतमाळ जिल्ह्यात 16 तालुके आहेत आणि 6 पोलीस उपविभाग आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, करसनदास मुळजी यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर त्यांनी सत्यप्रकाश या नावाने वृत्तपत्र सुरू केले होते. सत्यप्रकाश. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? तर गिरणी कामगार होते. गिरी कामगार. पुढचा प्रश्न, भारत सरकारने स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या आझादी व अमृत महोत्सव उत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून 9 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान कोणती मोहीम राबवली? तर त्यांनी मेरी माटी मेरा देश ही मोहीम राबवली आहे. मेरी माटी मेरा देश. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर शिवाजी शिवाजी सावंत सावंत. मराठी भाषा दिन कधी कधी साजरा असतो? तर 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. भाषा दिन असतो. जोड्या लावा म्हणून प्रश्न आला होता. तर पहा, एका साईडला कॅबिनेट अमित मंत्री शहा, दिलेले आहेत गृह आणि समोर विभाग आणि त्यांचे सरकार, खाते दिलेले आहेत. जे.पी. तर नड्डा, पहा, आरोग्य काय व योग्य आहे आपण ते इथं कल्याण, सराव घेतलेला आहे. तर अमित शहा आरोग्य हे व कोण आहेत? कुटुंब तर गृह कल्याण, आणि रसायन सहकार मंत्री आणि आहेत. खाते.
जे पी पियुष नड्डा कोण आहेत तर गोयल, आरोग्य व कुटुंब कल्याण, वाणिज्य व रसायने आणि उद्योग खाते मंत्री किरण रिजिजू, पियुष गोयल, संसद वाणिज्य व कामकाज उद्योग व मंत्री किरण रिजिजू अल्पसंख्याक व्यवहार, हे संसदीय कामकाज व अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत आणि अन्न प्रक्रिया चिराग उद्योग पासवान हे कोण आहेत तर अन्न प्रक्रिया कॅबिनेट उद्योग मंत्री. मंत्री आहेत. तर पहा मित्रांनो, आपण जानेवारी 2024 ते जून 2024 ची PDF लॉन्च केलेली आहे. चालू घडामोडीची बरेचसे प्रश्न त्यामधून विचारण्यात आलेले आहेत. छत्रपती महात्मा शिवाजी ज्योतिबा फुले महाराजांचा यांचा हा ग्रंथ राज्याभिषेक आहे. कधी झाला? 6 जून 1674 रायगडमध्ये. रोलँड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेनिस. महाराष्ट्र तर पोलीस टेनिस या खेळाशी प्रबोधन संबंधित ही आहे खोटी ही आहे. स्पर्धा. नाशिक. पुढचा प्रश्न, 2024 ऑलिम्पिक कोठे होणार आहे? 2024 तर पॅरिस मध्ये होणार आहे. पॅरिस. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी या नदीवरती आहे जायकवाडी धरण. आणि कोणत्या जिल्ह्यात? तर छत्रपती धारुडे व गवळणी याकरिता कोणते संत प्रसिद्ध आहेत? तर संत एकनाथ आहे. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जगदीप धनखड आहे. राष्ट्रपती कोण आहे? जगदीप खडस. हुकुमशहा हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला? तर 1945 ला तो आत्महत्या करून मेला आहे. राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र नागरिक भूषण पुरस्कार कोणाला 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर महाराष्ट्र भूषण 2024 हा प्रदीप महाजन. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? दिवशी तर साजरा 28 केला फेब्रुवारी जातो. हा आहे राष्ट्रीय विज्ञान महाराष्ट्रातील दिन. या मान्सून दिवशी पावसावर भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल एल निनो कोठे आहे? तर प्रशांत महासागर. नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला? तर 20 संघांनी भाग घेतला होता. नेक्स्ट क्वेश्चन, नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? 1 जुलै तर 1 जुलै 2024 पासून नवीन मुख्य नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? तर विवा शिरवाडकर यांनी लिहिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापने प्रार्थना समाज कोणी स्थापन केला? तर आत्माराम पांडुरंग यांनी स्थापन केलेला आहे. प्रार्थना 2 शहरांना जोडणार आहे समृद्धी महामार्ग. या समृद्धी महामार्गावरती सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. त्यातून बरेचसे प्रश्न महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? तर 21 ते 65 वर्ष आहे. सीडोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली? तर इस्रायल. प्रेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर अरुणाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू. आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर बाबा आमटे यांनी केलेली आहे आनंदवन या संस्थेची स्थापना. गुगल कंपनीच्या CEO चे नाव काय आहे? तर सुंदर पिचाई आहे. महाराष्ट्रात पहिल्या मुख्य सचिव कोण आहेत? तर श्रीमती सुजाता सैनी या आहेत पहिल्या महिला मुख्य सचिव. मित्रांनो, आता आपण धुळे जिल्हा पोलीस पेपर पाहूया. तर पहा, नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम काय आहे? तर त्याची थीम होती बी अ रोड सेफ्टी हिरो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे? तर डॉक्टर पी के मिश्रा हे आहेत प्रिन्सिपल सेक्रेटरी. डॉक्टर पी के मिश्रा. सूरजगड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर रेबीज या रोगाचे लक्षण आहे हायड्रोफोबिया. खासदार श्रीमती रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्रीपद देण्यात आले? तर रक्षा खडसे यांना युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स हे राज्यमंत्रीपद देण्यात आले. रक्षा खडसे यांना युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स हे राज्यमंत्रीपद देण्यात आले. धुळे जिल्ह्यात दहशतवाद आणि त्यासंबंधी गुन्ह्यांचा तपास करण्याकरता भारतात कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली? तर NIA ची स्थापना करण्यात आलेली आहे. तर NIA म्हणजेच काय? तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. तर याची स्थापना करण्यात आलेली आहे. हिमॅटॉलॉजी. रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? तर हिमॅटॉलॉजी म्हटलं जातं. रक्त व त्याच्या दोषातील अभ्यासाला हिमॅटॉलॉजी म्हणतात.
कच्ची फळे पिकवण्यासाठी कशाचा उपयोग करतात करतात तर इथिलीनचा वापर केला जातो. जिल्हा नियोजन जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष कोण कोण असते? जिल्हा असतात पालकमंत्री. तर जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. महाराष्ट्राचे राज्य महाराष्ट्र फुलपाखरू कोणते राज्याचे आहे फुलपाखरू तर कोणते? ब्ल्यू मॉर्मॉन हे आहे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू. ओणम हा सण ओणम हा सण कोणत्या राज्यात प्रामुख्याने साजरा कोणत्या केला राज्यात जातो? साजरा केरळ. केला जातो तर समाजाची स्थापना 1867 मध्ये कोणी केली तर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे. तर पहा मित्रांनो आधी स्थापन सुद्धा हा केली. प्रश्न विचारण्यात आला आत्माराम होता पांडुरंग तंत्रज्ञान. तर आता सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर सोन्याची प्रश्न योजने. रिपीट सुद्धा